नवनाथ आणि 84 सिद्ध कोण आहेत? संपूर्ण माहिती. नाथ संप्रदायाबद्दल संपूर्ण माहिती. नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत एक अत्यंत पवित्र, गूढ आणि तेजस्वी अध्याय. नवनाथ आणि 84 सिद्धांची दैवी परंपरा. कोण आहेत हे महामानव? त्यांची शक्ती काय आहे आणि त्यांचा उद्दिष्ट काय आहे? चला सुरुवात करूया या दिव्य प्रवासाला. आदेश अलाख निरंजन. भाग क्रमांक 1. नाथ संप्रदायाची ओळख. नाथ संप्रदाय हा भारतातील सर्वात प्राचीन योगी संप्रदायापैकी एक आहे. येथे देव, सिद्ध, योगी, तपस्वी असे सर्वच एक होते. त्यांचा उद्देश होता मानवाला भीतीतून मुक्त करून शक्ती, साधना आणि योग्य मार्गावरती नेणे. हा संप्रदायामध्ये 9 नाथ गुरु आणि 84 सिद्ध यांचा सर्वस्व स्थान आहे असे म्हणतात. जग चालतं ते त्यांच्या आदेशाने आणि साधना बुद्धीने, त्यांच्या कृपेने. तर या ठिकाणी बघू शकता नाथ संप्रदायाची ओळख म्हणजे काय असतं, तर या ठिकाणी सर्वच आहेत. ते देव आहेत, सिद्ध आहेत, योगी आहेत आणि तपस्वी सुद्धा ते आहेत. त्यांचा उद्दिष्ट काय होतं, तर मानवाला भीतीतून मुक्त करून शक्ती, साधना आणि या ठिकाणी योग्य मार्गावरती नेणे हे त्यांचा उद्दिष्ट या ठिकाणी होता. भाग क्रमांक 2. नवनाथ कोण आहेत? नवनाथ म्हणजे 9 महान अवतार, 9 ऊर्जा, 9 दिशा आणि 9 शक्ती. हे अवतार विविध काळामध्ये पृथ्वीवर अवतरले आणि संपूर्ण मानव जातीचे कल्याण केले. त्यातील पहिले आहेत आदिनाथमध्ये स्वयं महादेव, नाथ संप्रदायाचे जनक, योग विद्येचे सर्वात पहिले गुरु महाशिवयोगी. दुसरे आहेत मच्छिंद्रनाथ, नाथ परंपरेचे प्रमुख स्तंभ, त्रिकालदर्शी, योग सिद्ध योगी, जग जिंकण्याआधी मन जिंका असे त्यांचा उपदेश होता. तिसरे आहेत गोरक्षनाथ, मच्छिंद्रनाथाचे शिष्य, नवनाथांचे सर्वात प्रसिद्ध गुरु, हठयोग, काया सिद्धी, बोध, असंख्य चमत्कारांचे स्वामी. चौथे आहेत जलंधरनाथ, जलतत्वावर आधारित, नदी, समुद्र, जल ऊर्जा यांची दैवी तत्व. पाचवे आहेत कानिफनाथ, मार्तंड भैरवाचा अवतार, दत्त, तंत्र, शक्तिपंथ आणि लययोगाचे ज्ञाता. सहावे आहेत भतरीनाथ, एकेकाळचे राजे, विरक्तीचे प्रतीक, सत्ययोग आणि संन्यासाचे दूत. सातवे आहेत चरपटीनाथ, वायुतत्व सिद्ध, देह हलका करून आकाश मार्ग गमन. आठवे आहेत गहिनीनाथ, ज्ञानेश्वर माऊलींचे गुरु, ध्यान योग आणि समाधी स्थितीचे स्वामी. नववे आहेत नागनाथ, भूतप्रेत, करणी, नकारात्मक ऊर्जेवर तटस्थ नियंत्रण, रक्षा कवच. हे 9 महायोगी फक्त मानव नव्हते, ते अदृश्य, ते परमार्थिक, ते अनादी होते. त्यांच्या अस्तित्वानेच नाथ संप्रदायाचे तेजस्वी आहेत. त्याच्या अस्तित्वानेच काय झालं, नाथ संप्रदाय हा तेजस्वी झालेला आहे. तर या ठिकाणी नवनाथ मी तुम्हाला सांगितले आहे कोणकोणते आहेत. त्या ठिकाणी बघू शकता तुम्ही. पहिले जे आहेत तुमचे मच्छिंद्रनाथ आहेत, दुसरे आहेत गोरक्षनाथ आहेत, तिसरे नाथ आहेत जलंधरनाथ आहेत, ठीक आहे. चौथे नाथ आहे कनिफनाथ आहेत, पाचवे नाथ आहे गहिनीनाथ आहे, सहावे नाथ आहे भत्रीनाथ आहे, सातवे नाथ आहे चरपटीनाथ आहेत, सातवे नाथ आहेत चौरंगीनाथ आहेत, आठवे नाथ आहेत या ठिकाणी बघू शकता तुम्ही वटसिद्ध नागनाथ आहे आणि नववे नाथ जे आहेत ते आहे रेवणनाथ. अशा प्रकारे 9 नाथांची या ठिकाणी महत्त्वपूर्ण साधना होती, त्यांचे ध्येय होते, त्यांचे कर्तव्य होते आणि लोकांना योग्य मार्गावरती आणण्यासाठी त्यांनी प्रोत्साहित केले होते. त्या नाथांनी ते देवच होते. भाग क्रमांक 3. 84 सिद्ध कोण आहेत? नाथ परंपरेमध्ये 84 सिद्ध यांना अतिशय उच्च स्थान आहे. हे निर्भक्त, योगी, तपस्वी आणि अद्भुत शक्तीचे धनी होते. प्रत्येक सिद्धीचे कार्य वेगळे, साधना वेगळी आणि प्रभाव वेगळा. 84 सिद्ध म्हणजे काय? शिव गोरक्ष परंपरेतील उच्च कोटीची साधना, देहसिद्धी, कायासिद्धी, अनिमा, लघिमा, महिमा सिद्धी प्राप्त करणारे, ध्यान, प्राणायाम, तंत्र, मंत्र, हठयोग, समाधी आणि शक्तिपथाचे आचार्य, स्थानिक रूपात लोकांचे रक्षण करणारे. काही प्रमुख 84 सिद्धांचे परिचय. त्यामध्ये मच्छिंद्रनाथ, नाथांचे मूलभूत जोडी, सर्व सिद्धांचे मार्गदर्शन. मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ यांची नाथांची मूलभूत जोडी होती आणि सर्व सिद्धीचे मार्गदर्शन त्यांनी या ठिकाणी केलेले होते. तिसरा आहे मीननाथ, जलतत्व साधक. चौथे आहेत चौरंगीनाथ,
चारही दिशांचे रक्षण. 5वा आहे कपिल सिद्ध, योग सिद्धी आणि ज्ञान योग. 6वी आहे शंकराचार्य सिद्ध, मंत्रविद्या, उपाय, ग्रह शांती, धने. 7वी आहे कारणानाथ सिद्ध, मन, इंद्रिय, चित्ताच्या पूर्ण नियंत्रणाचे गुरु. 8वे आहेत चरपटीनाथ, वायू तत्वाचे साधक. 9वे आहेत रेवणनाथ, रेवा शिखर पर्वताचे सिद्ध, अनेक देवतेचे संकट दूर करणारे. 10वे आहेत मयूरनाथ सिद्ध, सूर्य तत्व, तेज, ऊर्जा. 84 सिद्धांचे कार्य. 84 सिद्धांचे कार्य. प्रसिद्ध सिद्ध, विशिष्ट तत्वावरती काम करणारे. एकदा जलसंकटातून वाचवते, एकदा करणीभूत प्रातातून मुक्त करते, एकदा रोगातून मुक्त करते, एखाद्या मानसिक अशांतीतून दूर करते, तर एकदा जीवनात दिशा देते. तर हे 84 सिद्धांचे कार्य काय आहे, तर ते काय करतं, प्रत्येक सिद्ध विशिष्ट तत्वावरती काम करतं. एखाद्या जल संकटातून वाचवतं, करणीभूत बाधा यांच्यापासून वाचवतं, रोगापासून वाचवतं, मानसिक अशांतीपासून तुम्हाला वाचवतं आणि जीवनामध्ये योग्य दिशा देण्यासाठी सुद्धा हे कार्य करतं. 84 सिद्धांचे कार्य वेगळे आहे, पण ध्येय मात्र एकच आहे. भक्ताचे रक्षण आणि साधकांना सिद्धी. भक्ताचे रक्षण करणे आणि साधकांना या ठिकाणी सिद्धी देणे हे 84 सिद्धांचं कार्य आहे. हा खूप महत्वाची ओळ तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे. भाग क्रमांक 4, नवनाथ आणि 84 सिद्ध यांचे नाते. अनेकांना प्रश्न पडतो, नवनाथ वेगळे की 84 सिद्ध वेगळे. खरं म्हणजे नवनाथ हे संपूर्ण परंपरेमध्ये मुख्य स्तंभ, तर 84 सिद्ध हे त्यांच्या मार्गदर्शनाखाली साधना प्राप्त केले महान योगी आहेत. नाथ हे आकाश आहे, तर 84 सिद्ध हे त्यांचे आकाशात चमकदारे तारे आहेत. भाग क्रमांक 5, भक्ताला याचे महत्व. जर तुमच्याकडे श्रद्धा असेल, नम्रता असेल आणि साधनेसाठी मन प्रामाणिक असेल, तर नवनाथ आणि 84 सिद्धांची ऊर्जा तुमच्या भोवती रक्षण कवच तयार करते. घरातील संकटे कमी होते, भीती संपते, मार्ग दिसू लागतो, मन शांत होते आणि जीवनामध्ये आजेची गोड अनुभूती येते. तर या ठिकाणी काय होतं, 84 सिद्ध आणि नवनाथाची तुमच्यावरची कृपा जर असली तर काय होतं, घरातील संकट कमी होण्यासाठी मदत होते, भीती संपते, मार्ग दिसू लागतो, मन शांत होते आणि जीवनामध्ये आधीची गोडी अनुभूती तुम्हाला या ठिकाणी निर्माण होते. हे होते नवनाथ आणि 84 सिद्धांचे पवित्र रहस्य. तुम्हाला जर हवे असेल तर पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 84 सिद्धांची संपूर्ण माहिती आणि त्यांचे संपूर्ण कार्य एका व्हिडिओमध्ये बनवून तुम्हाला देऊ शकतो. तुम्हाला पाहिजे असेल तर मला कमेंट सेक्शनला या ठिकाणी सांगू शकता तुम्ही 84 सिद्धांचे कार्य काय आहे किंवा नवनाथांचे कार्य काय आहे, ते पण तुम्हाला एका व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगण्याचा प्रयत्न करेल. फक्त कमेंट सेक्शनला मला एकदा नक्की या ठिकाणी सांगा की तुम्हाला हे सर्व पाहिजे आहे का. ठीक आहे, जाताना तुम्हाला एवढं सांगत, जय नवनाथ, आदेश अलख निराधीजा.